हॅलो स्टुडंट्स, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 12th स्टँडर्डचा बिल्स ऑफ एक्सचेंजचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन लर्न करणार आहोत. हा क्वेश्चन खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि 2025 मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम लर्न करूया. सो whenever you are going to solve any problem of bill of exchange, जेव्हा जेव्हा तुम्हाला बिल्स ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तेव्हा तुम्ही शेवटची लाईन रीड करणं आवश्यक आहे. सो पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अद्विक. आपण अद्विक आहोत असं इमॅजिन करायचं आहे आणि आपण अद्विकच्या बुकमध्ये एंट्री करणार आहोत. सो माय सेल्फ अद्विक, मी अद्विक आहे असं इमॅजिन करतो आणि या ठिकाणी एंट्रीज करतो. सो अद्विक सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू दीपक. अद्विकने दीपकला गुड्स सोल्ड केलेली आहे, म्हणजे मी दीपकला वस्तू विकत आहे. सो ॲज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर. दीपक हा रिसिव्हर आहे. दीपक आपल्याकडून गुड्स घेत आहे. आपण दीपकचा विचार नाही करणार, आपण अद्विकचा विचार करणार. सो आय एम सेलिंग गुड्स टू दीपक. मी दीपकला वस्तू विकतोय, त्यावेळेस दीपक इज द रिसिव्हर, त्यावेळेस दीपक घेत आहे. And as per the rules of nominal account credit all income and gains. मी सेल करतोय त्यामुळे मला अर्निंग होत आहे, म्हणून मी सेल्स अकाउंट कुठे केलेलं आहे, क्रेडिटला केलेलं आहे. सो बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट असं आपण नॅरेशन लिहू शकता. नेक्स्ट वन, एक लाईन रीड करा, एक एंट्री आपण कंप्लीट करूया. त्यानंतर अद्विक ड्रॉज अ बिल फॉर ₹25,000 ऑन दीपक फॉर 3 months. ओके, या ठिकाणी ही लाईन, हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. अद्विक ड्रॉज. सो आय एम ड्रॉवर बिकॉज आय एम ड्रॉइंग बिल्स ऑन दीपक अँड दीपक ऍक्सेप्टेड दॅट बिल अँड रिटर्न टू मी. मी काय केलेलं आहे, दीपकवरती बिल काढलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे बिल येत आहे. तर लक्षात घ्या, बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये ट्रान्झॅक्शन असतात, व्यवहारामध्ये दोन बाजू असतात, गिव्ह अँड टेक. सो हिअर दीपक इज द रिसिव्हर, नाव दीपक इज द गिव्हर. दीपकने वस्तूचे पैसे नाही दिले, त्या अगेन्स्ट आपण काय केलेलं आहे, आपण त्याला बिल दिलेलं आहे, त्या बिलावरती त्यांनी सही करून ते बिल ऍक्सेप्टेड केलेलं आहे आणि आपल्याला दिलेलं आहे. सो ऍज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. तर माझ्याकडे काय येत आहे, बिल येत आहे आणि देणारा कोण आहे, क्रेडिटला आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी झिगझॅग एंट्री येतात. जर ही एंट्री क्रेडिटला आली तर नेक्स्ट टाइमला डेबिटला येण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. कारण काय, एक वस्तू जात असते, त्याच्या अगेन्स्ट वस्तू येत असते. सो डेबिट झाल्यानंतर नेक्स्ट टाइमला क्रेडिट होण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. सो नाव हिअर अद्विक डिस्काउंटेड द बिल. आपण एक एक लाईन वाचणार आहोत. फर्स्ट लाईन रीड केली, फर्स्ट जर्नल एंट्री केली. सेकंड लाईन रीड केली, सेकंड जर्नल एंट्री केली. नाव आय एम गोइंग टू रीड थर्ड लाईन. थर्ड लाईन मध्ये काय सांगितलेलं आहे, अद्विक डिस्काउंटेड. माय डिअर फ्रेंड्स, लिसन टू मी. Discounted, whenever you are going to listen this word discounted, that time you have to pass journal entry in the books of drawer. Drawer म्हणजेच कोण, जो सेलर असतो तो ड्रॉवर होतो, द पर्सन हु ड्रॉज द बिल. तर अद्विक कोण आहे, ड्रॉवर आहे. अद्विक काय करू शकतो, बिल रिटेन करू शकतो. अद्विक बिल बँकेला विकू शकतो. डिस्काउंटेड बिल मीन्स when drawer is going to sold out that bill to the bank. तर बिल बँकेला विकलेलं आहे. दॅट टाइम यू हॅव टू पास दिस एंट्री. तर एंट्री काय येणार, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हर. परत या ठिकाणी झिगझॅग एंट्री. जर बिल्स रिसिव्हर डेबिटला झाला असेल तर चान्सेस आर दॅट अकाउंट इज टू बी गोइंग टू बी क्रेडिट. म्हणजे पहिल्यांदा डेबिट झालेला आहे तर नेक्स्ट टाइमला क्रेडिट होण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. तर बघूया हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय की आपण बँकेला सांगतो हे बिल ठेवून घ्या, ऑन ड्यू डेट कलेक्ट मनी फ्रॉम ड्रॉवी. तर दीपक कोण आहे, आपला ड्रॉवी आहे, आपला कस्टमर आहे आणि कस्टमर कडून तुम्ही पैसे कधी घ्या, जेव्हा ड्यू डेट असेल तेव्हा. ओके, सो डिस्काउंटेडची एंट्री कंपल्सरी ही आहे. मोर दॅन 90% प्रॉब्लेम मध्ये ही एंट्री विचारली गेलेली आहे. सो नाउ बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हर, ही एंट्री येणार. सो द व्हॅल्यू ऑफ बिल इज 25,000. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट ड्यू अमाऊंट ऑफ डिस्काउंट. आपल्याला डिस्काउंटची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, ती करूया. 0 गेट कॅन्सल्ड. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 7 जा 4 6 जा 24. तर राहिले इथे किती, 1.
सो 4 टू जा 8 राहिले किती 2. सो 4 5 जा 20. 625 रुपीज आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. कशामधून मायनस करणार 25,000 मधून 625 रुपीज आपण मायनस केलं तर ऍक्च्युली amount we have been received by bank that is 24,375. So bank account debit, discount account debit to bills receivable. So our bank balance increase, discount is loss as per the rules of nominal account and bills receivable goes out from the business. त्यानंतर बघूया ही एंट्री झाली नंबर 3. त्याच्यानंतर बघूया on the due date the bill Deepak requested Advik to accept rupees 5,000 including interest. लक्षात घ्या जेव्हा ड्रॉवी रिक्वेस्ट करतो म्हणजे ड्रॉवी इज नॉट एबल टू पेड अमाऊंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट. म्हणजे ड्यू डेट दिवशी ड्रॉवी बिलाचे पैसे देऊ शकत नाही. ही इज अनेबल टू पे द अमाऊंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट. दॅट टाइम बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड. तर बिल काय होत आहे डिसऑनर्ड होत आहे. तर रिक्वेस्ट केलेला आहे आणि इंटरेस्ट पण द्यायला तयार आहे. म्हणजे आता तो पैसे देऊ शकत नाही आणि नंतर तो फ्युचरमध्ये पैसे देणार आहे. त्याला आणखीन क्रेडिट पिरियड अलाउड करायचं आहे. त्यासाठी आपण एंट्री करूया. बिफोर ऑफ दॅट वी हॅव टू पास जर्नल एंट्री कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल. तर बिल होल्ड्स बाय बँक. आपण बिल बँकेला विकलेलं आहे. दॅट बिल इज गोइंग टू बी कॅन्सल्ड म्हणजे बँक अकाउंट काय होणार आता क्रेडिट होणार. अँड व्हेनेवर बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड दॅट टाइम ड्रॉवीज अकाउंट शुड बी क्रेडिट. आपल्याला कोणाचं अकाउंट क्रेडिट करायचं आहे ड्रॉवीचं अकाउंट क्रेडिट करायचं आहे. कधीही असो बिल रिटर्न असेल डिस्काउंटेड असेल एंडोर्स असेल सेंड फॉर करेक्शन असेल काही असो व्हेनेवर बिल इज गोइंग टू बी कॅन्सल्ड दॅट टाइम ड्रॉवीज अकाउंट शुड बी डेबिट अँड द होल्डर ऑफ दॅट बिल इज गोइंग टू बी क्रेडिट. तर आपण ही एंट्री केली. तर दीपक अकाउंट डेबिट टू बँक. नंतर पुढे काय सांगितलंय इन्क्लुडिंग इंटरेस्ट 5,000 इन्क्लुडिंग इंटरेस्ट. तर आपल्याला काय सांगितलंय की एकूण या ठिकाणी आपण बघू शकता द बिल ड्यू डेट दीपक रिक्वेस्टेड अद्विक टू ऍक्सेप्ट रुपीज 5,000 इन्क्लुडिंग इंटरेस्ट रुपीज 1,000 असं काहीतरी असणार आहे ठिकाणी. ओके इन्क्लुडिंग इंटरेस्ट रुपीज 1,000. तर आपल्याला व्याजासहित एकूण 5,000 रुपये आपल्याला मिळाले. तर इंटरेस्टची रक्कम किती आहे या ठिकाणी 1,000 आहे. सो दीपक इज अवर कस्टमर सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू डेबिट हिज अकाउंट बिकॉज ही इज नॉट गोइंग टू पेड अमाऊंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट. ड्यू डेट दिवशी तो बिलाचं पेमेंट करत नाही. सो इंटरेस्ट इज अवर इन्कम म्हणून आपण इंटरेस्ट अकाउंट काय केले क्रेडिट केलेलं आहे. नाव वी आर गेटिंग कॅश रुपीज 5,000. म्हणजे एकूण बिलाची जी रक्कम होती ती 25,000 होती. त्यापैकी आपल्याला मिळाले किती 1,000 मिळालेले आहेत. सॉरी 1,000 तर इंटरेस्ट आहे. इन्क्लुडिंग इंटरेस्ट रुपीज 5,000 म्हणजे ऍक्च्युली आपल्याला किती रुपये मिळाले 4,000 मिळाले. इंटरेस्टचे 1,000 पण मायनस केले तर राहिले किती आपल्याला 21,000. ओके तर या ठिकाणी आपल्याला इन्क्लुडिंग इंटरेस्ट म्हणजे 5,000 मध्ये 1,000 इंटरेस्ट इन्क्लूड केलेला आहे. सो टोटल अमाऊंट या ठिकाणी किती मिळाले 5,000. So cash account debit Deepak account credit. So as per the rules of real account debit what comes in आपल्याला 4,000 कॅश आणि प्लस इंटरेस्ट 1,000 अशा प्रकारे एकूण किती 5,000 मिळालेले आहे. सो रिमेनिंग अमाऊंट किती आहे 21,000 आहे. तर रिमेनिंग 21,000 साठी काय केले बघा अँड ड्रॉज अ बिल फॉर द बॅलन्स फॉर 3 months. आपण नवीन बिल ड्रॉ केलेलं आहे त्यामुळे ही एंट्री आणि ही एंट्री कशी असणार आहे सेम असणार आहे. फक्त डिफरन्स काय हा ओल्ड बिल होता आता न्यू बिल काढलेला आहे आपण. सो या ठिकाणी बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू दीपक ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन ॲज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट दीपक इज द गिव्हर ऑफ दॅट बिल. तर इथपर्यंत आपण एंट्री केलेली आहे. त्यानंतर काय झालं बघा अद्विक ॲग्रीड हिज प्रपोजल 1 month बिफोर. हे प्रपोजल त्याने ऍक्सेप्ट केलेलं आहे एंट्री केलेली आहे. 1 month बिफोर द ड्यू डेट दीपक रिटायर्ड द बिल फॉर रुपीज 20,200. म्हणजे आपल्याला एकूण 21,000 येणं होतं परंतु दीपकने ते बिल रिटायर केलं. सो व्हॉट इज द रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ द बिल मीन्स व्हेन ड्रॉवी इज गोइंग टू पेड अमाऊंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. म्हणजे आपल्याला 3 महिन्यानंतर पेमेंट मिळणं आवश्यक होतं. 3 महिन्यानंतर दीपकनं प्रॉमिस केलं होतं की पेमेंट देणार परंतु त्यांनी काय केलेलं आहे 1 महिना अगोदरच पेमेंट केलेलं आहे. त्यामुळे
अद्विकने काय केलेलं आहे, त्याला डिस्काउंट दिलेला आहे. कारण बिलाची रक्कम 21,000 होती आणि अद्विक आपल्याला म्हणजे दीपक आपल्याला देत आहे किती, 20,200 देत आहे. म्हणजे हा जो डिफरन्स अमाऊंट आहे तो काय असणार आहे, तुमचा डिस्काउंट असणार आहे. तर एंट्री काय येणार तुमची, कॅश अकाउंट डेबिट ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. सो ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ॲक्च्युली आपल्याला 21,000 येणं आवश्यक होतं, बट वी हॅड बीन रिसिव्ड ओनली 20,200. वी हॅड नॉट बीन रिसिव्ड ₹800. सो दॅट इज अवर लॉस. लॉस म्हणता येणार नाही, कारण आपल्याला 1 मंथ बिफोर पैसे वापरण्यासाठी मिळत आहेत. त्यामुळे या अद्विकने तो डिस्काउंट सहन केलेला आहे. सो बिल्स रिसिवेबल इज गोइंग टू बी कॅन्सल्ड. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, झिगझॅग एंट्री. इथं बिल्स रिसिवेबल डेबिट आहे, इथं बिल्स रिसिवेबल क्रेडिट आहे. इथं दीपक डेबिट आहे, इथं इथं डेबिट आहे आणि इथं काय क्रेडिट आहे. तर असं तुम्ही बघू शकता. आणि एंट्री करत असताना कॉन्सिक्वेन्स एंट्री असतात, त्या एंट्रीजमध्ये एकच अकाउंट डेबिट होत नाही. हा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे, परंतु एक लॉजिक आहे, तो आपण लक्षात घेऊ शकता. थँक यू.